पौर्णिमेच्या दिवशी करा हे 5 उपाय. घरात पैशांची अडचण कधीच भासणार नाही. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने चमकत असतो आणि वातावरणातील एक वेगळीच दिव्य ऊर्जा निर्माण झालेली असते. असं म्हणतात, पौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप आणि काही खास उपाय आपल्या आयुष्यातील अडचणी कमी करू शकतात. काही लोक खूप कष्ट करतात, पण तरीही घरात पैसा टिकत नाही. कधी अचानक खर्च येतात, तर कधी आर्थिक अडचणी जाणवतात. म्हणून आज मी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचे 5 खास उपाय आणि एकदम सोपे उपाय सांगणार आहे. हे उपाय श्रद्धेने केल्यास घरातील वातावरण बदलू शकते आणि घरात सुख समृद्धी वाढण्यास मदत होते असे मानले जाते. तर मी आता तुम्हाला जे 5 उपाय सांगणार आहेत ते एकदम लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या मनातून स्वइच्छेने आणि श्रद्धेने हे उपाय नक्की करून पहा. पौर्णिमेच्याच दिवशी हे उपाय करायचे आहेत आणि तुम्हाला इतका फरक जाणवेल की तुम्ही स्वतः येऊन मला कमेंट करून सांगताल. आणि खरंच हे उपाय स्वतः मी करून पाहिलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला आता हे सांगत आहे. त्यामुळे विश्वासपूर्वकच ह्या गोष्टी सर्व काही ऐका आणि करतानासुद्धा विश्वासानेच या गोष्टी करा. आणि नंबर 4 आणि नंबर 5 हे 2 उपाय खूपच जास्त प्रभावशाली आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय नंबर 1, कणकेचा दिवा किंवा तांदळाचा दिवा. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एक छोटासा कणकेचा दिवा तयार करा. जर कणिक नसेल तर थोडे तांदूळ आणि थोडी हळद मिक्स करूनही छोटा दिवा तयार करू शकता. म्हणजे आता तांदूळ म्हणजे अख्ख्या तांदळाचा दिवा बनवायचा आहे का? तर नाही. तांदूळाची पिट्टी जी असते ती सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतेच, आणि जर नसेलच तर तांदूळ तुम्ही वाटून बारीक करून घेऊन त्याच्यानंतर एक गोळा तयार करून हळद त्यामध्ये मिक्स करून त्याचा गोळा तयार करू शकता आणि त्यापासूनही तुम्ही दिवा तयार करू शकता. तर या दिव्यामध्ये थोडंसं तूप किंवा तिळाचं तेल टाकायचे आणि ते देवघरात लावायचं आहे. दिवा लावताना मनात स्वामींचं नाव घ्या आणि प्रार्थना करा, स्वामी आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. असे केल्याने घरातील अडथळे कमी होतात आणि कामांमध्ये गती येते असे मानले जाते. आता उपाय नंबर 2 सांगते. कापूर आणि सुगंधी धूर. पौर्णिमेच्या रात्री एक छोटंसं भांडं घ्या. त्यामध्ये थोडेसे तांदूळ, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि 2-3 लवंग. यानंतर त्यावर कापूर पेटवून ठेवा. या धुराला संपूर्ण घरामध्ये हळूहळू फिरवा. असं मानलं जातं की या धुरामुळे घरातील जडपणा कमी होतो आणि वातावरण प्रसन्न होतं. उपाय नंबर 3, मोहरी किंवा तीळ तेलाचा दिवा. पौर्णिमेच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. मोहरीचं तेल असेल तर सगळ्यात बेस्ट, आणि जर मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल हे सर्वांच्या घरी उपलब्ध असतंच, तर त्याचाही दिवा लावला तरीही चालेल. दिवा लावताना स्वामी समर्थांचं नाव घ्या. जर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावायचा नसेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल किंवा आता काहींच्या जे अपार्टमेंटमध्ये लोक राहतात त्यांना असं बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावता येत नाही, तर त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय आहे की म्हणजे मारुती मंदिर. आपल्या आसपास कुठेही मारुती मंदिर असतंच. मग हा जो दिवा तुम्ही तिथे लावणार आहेत तो दिवा तुम्ही दरवाजाच्या बाहेर जो दिवा लावणार आहेत, जे की तुम्ही तिथे लावू शकत नाही, तो दिवा तुम्ही मारुती मंदिरामध्ये निघून मारुती मंदिराच्या जो काही मुख्य दरवाजा आहे तिथे जाऊन लावू शकता. त्याचासुद्धा खूप चांगला परिणाम आहे. दिवा लावताना स्वामी समर्थांचं नाव घ्यायचे आणि असं म्हणतात की दरवाजाजवळ लावलेला हा दिवा घरात येणाऱ्या नकारात्मक गोष्टींना अडवतो आणि घरात शांतता टिकवतो. तुम्हाला जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावता येत नसेल तर मी तुम्हाला एक ऑप्शन म्हणून सांगितलं आहे की तुम्ही मारुती मंदिराच्या दरवाजाजवळ लावू शकता. ते पण खूप चांगला उपाय आहे. पण जास्तीत जास्त शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळच हा दिवा लावावा. उपाय नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचा उपाय जे मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे, तुरटीचे पाणी. पौर्णिमेच्या दिवशी घर साफ करताना तुरटी पाण्यात टाका. त्या पाण्याने घराची पूर्ण फरशी पुसून घ्या. असं मानलं जातं की तुरटीमुळे वाईट नजर आणि
घरातील जी काही नकारात्मकता आहे ती कमी होते आणि घर अधिक स्वच्छ व हलकं वाटतं. तर आता उपाय नंबर 5 सांगते. हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. देवघर मिठाच्या पाण्याने पुसायचे. आता कसं पुसायचे ते? तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पूजा करण्यापूर्वी देवघर पूर्ण स्वच्छ करणे हे खूप महत्त्वाचे असते. सर्वप्रथम देवघरातील सगळी धूळ आणि घाण काढून ते नीट स्वच्छ करा. त्यानंतर एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाका. या मिठाच्या पाण्याने पूर्ण देवघर व्यवस्थित पुसून घ्या. त्यानंतर देवाच्या मूर्ती किंवा फोटो पुन्हा नीट ठेवून पूजा सुरू करा. असं मानलं जातं की स्वच्छ देवघरात केलेली पूजा अधिक फलदायी ठरते आणि घरात लक्ष्मीचा वास वाढतो. आता तुम्ही देवघर कधी, मला बऱ्याच जणांनी ही पण गोष्ट विचारली होती की आपलं जे देवाचं देवघर आहे ते कधी स्वच्छ करायचं, म्हणजे त्याच्यासाठी कोणती वेळ आहे का? तर पौर्णिमेचा जो दिवस आहे तो खूप बेस्ट आहे. या दिवशी तुम्ही देवघर हे स्वच्छ करायला घेऊ शकता. स्वामी भक्तांनो, हे उपाय खूप सोपे आहेत, पण त्यामागची श्रद्धा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. म्हणून या पौर्णिमेला हे 5 उपाय नक्की करून पहा. स्वामींच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येवो. आणि शेवटी एकच म्हणते, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.